गोबी म्हणजे कोबी आणि फुलकोबी ही दोन्ही पिके आपल्या आहारात महत्त्वाचे स्थान मिळवून आहेत. ही पिके फक्त चवीलाच उत्कृष्ट नाहीत तर शरीरासाठी अत्यंत पोषणमूल्ययुक्त आहेत. भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रात या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. थंड हवामानात चांगली वाढ होणारी ही पिके शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन व चांगला नफा देतात. गोबी या भाजीपाल्यातील पिकांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, सल्फर आणि जीवनसत्व अ, ब, क यांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे ही भाजी शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. कोबी व फुलकोबी यांचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते व वजन नियंत्रित ठेवण्यात मदत होते. कोबी व फुलकोबीची लागवड आणि व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास शेतकऱ्यांना उच्च उत्पादन व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती करता येते. या पिकासाठी हवामान, जमीन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड, रोग नियंत्रण आणि योग्य काढणी तंत्रे यांचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. गोबीचे महत्त्व व पोषणमूल्य. गोबी ही भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, जीवनसत्वे व खनिजे असतात. कोबी व फुलकोबीमध्ये खालील पोषकतत्वे आढळतात. जीवनसत्व ए, व्हिटॅमिन ए, डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक. जीवनसत्व बी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, नर्वस सिस्टीमसाठी उपयुक्त. जीवनसत्व सी, व्हिटॅमिन सी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. फायबर्स, डायटरी फायबर्स, पचन सुधारते व वजन कमी करण्यात मदत करते. कॅल्शियम व फॉस्फरस, हाडे मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे. सल्फर, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत करते. कोबी व फुलकोबीमध्ये अँटीऑक्सिडंट्सही आढळतात जे कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. म्हणूनच ही भाजी नियमित आहारात समाविष्ट केली जाते. गोबी पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी थंड हवामान आवश्यक असते. हिवाळी ऋतूमध्ये या पिकांची वाढ चांगली होते. सर्वसाधारणपणे तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान असावे असे तापमान कोबी आणि फुलकोबीस पोषक ठरते. फुलकोबीच्या जाती हवामानाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे फुलकोबीची निवड करताना त्या हवामानाच्या अनुकूल जात निवडावी. जमिनीची निवड. कोबी व फुलकोबी लागवडीसाठी मध्यम ते हलकी, निचऱ्याची जमीन योग्य मानली जाते. जमिनीचा सामू pH 5.5 ते 6.6 दरम्यान असावा. भारी जमीन टाळावी कारण त्यात पाणी साचून मुळे कुजण्याची शक्यता असते. शेणखत मिसळलेली भुसभुशीत जमीन झाडांची योग्य वाढ घडवून आणते. पूर्वमशागत. शेतीची पूर्वमशागत ही कोणत्याही पिकासाठी अत्यंत महत्त्वाची असते. गोबीच्या पिकासाठी खालील प्रकारे पूर्वमशागत करावी. जमिनीची उभी आणि आडवी नांगरट करून कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. जमिनीतील ढेकळे फोडून ती भुसभुशीत करावी. दर हेक्टर 20 ते 30 टन शेणखत मिसळून चांगली तयारी करावी. लवकर येणाऱ्या जातींसाठी या 45 सेमी अंतरावर व उशिरा येणाऱ्या जातींसाठी 60 सेमी अंतरावर तयार कराव्यात. कोबीची लागवड सपाट वाफ्यांवर सुद्धा केली जाते. वाफे तयार करताना उतारानुसार पाणी निचरा होईल याची काळजी घ्यावी. बियाण्याची निवड व प्रक्रिया. उत्तम उत्पादनासाठी दर्जेदार बियाण्यांची निवड करणे आवश्यक आहे. एका हेक्टरसाठी सुमारे 0.600 सहस्रांश ते 0.750 सहस्रांश किलो बियाण्याची आवश्यकता असते. बियाण्याची प्रक्रिया. पेरणीपूर्वी बियाणे 50 अंश सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्यात अर्धा तास ठेवावे. पर्यायी उपाय म्हणून 100 ppm स्ट्रेप्टोसायक्लिनच्या द्रावणात 2 तास भिजवावे. नंतर सावलीत सुकवून पेरणीस तयार ठेवावे. रोपवाटिका व लागवड. रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर 12 ते 15 सेमी अंतरावर ओळी करून पेरणी करावी. बी पेरल्यानंतर त्यावर हलकी माती टाकून झाकावे. झारणीने पाणी द्यावे जेणेकरून उगवण सुरळीत होईल. साधारणतः 4 ते 5 आठवड्यांमध्ये रोपे लागवडीस तयार होतात. लागवड करताना लवकर येणाऱ्या जातींसाठी 45 बाय 45 सेमी, उशिरा येणाऱ्या जातींसाठी 45 बाय 60 किंवा 60 बाय 60 सेमी अंतरावर लागवड करावी. लागवड करण्यापूर्वी रोपे मोनोक्रोटोफॉस 36 EC 10 लिटर पाण्यात मिसळून त्यात बुडवावीत. यामुळे कीड प्रतिबंध होतो. गोबीसारख्या पिकासाठी पोषणद्रव्यांची आवश्यकता जास्त असते. त्यामुळे योग्य प्रमाणात खते देणे अत्यावश्यक आहे. कोबीसाठी खतांचा माप. लागवडीपूर्वी नत्र N 80 किलो, स्फुरद P 80 किलो, पालाश K 80 किलो. लागवडीनंतर 1 महिना. नत्राचा दुसरा हप्ता 80 किलो. फुलकोबीसाठी खतांचा माप. लागवडीपूर्वी नत्र 75 किलो, स्फुरद 75 किलो, पालाश 75 किलो. लागवडीनंतर 1 महिना. नत्राचा दुसरा हप्ता 75 किलो. टीप. खते देताना योग्य प्रमाणात मिसळून मातीच्या जवळ द्यावीत जेणेकरून पिकास तत्काळ पोषण मिळेल. पाणी व्यवस्थापन. पाण्याचा योग्य वापर हा गडड्यांच्या दर्जासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. लागवडीनंतर 3ऱ्या दिवशी पाणी द्यावे. नंतर पाण्याचा ओलावा तपासून नियमित पाणी द्यावे. गडडे तयार होण्याच्या काळात भरपूर पाणी द्यावे. गडडे तयार झाल्यानंतर पाणी थोडक्याच प्रमाणात द्यावे अन्यथा फुटण्याचा धोका असतो. फुलकोबीचे गडडे तयार होण्यापूर्वी काळजीपूर्वक पाणी द्यावे कारण पाणी कमी पडल्यास गडड्यांची वाढ थांबते. आंतरमशागत.
तण नियंत्रणासाठी लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली खुरपणी करावी. एकूण 2 ते 3 खुरपण्या कराव्यात. खुरपणी करताना रोपांच्या बुंध्याजवळ माती चढवावी, यामुळे रोपे मजबूत होतात. फुलकोबीच्या गडड्यांच्या गुणवत्तेसाठी काढणीच्या 8 दिवस आधी आतील पानांनी गडडे झाकावे, त्यामुळे ते शुभ्र राहतात आणि सूर्यप्रकाशामुळे खराब होत नाहीत. कीड व रोग नियंत्रण. गोबी पिकांमध्ये विविध प्रकारच्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. मुख्य कीड: मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोबीवरील अळी, कॅबेज बटरफ्लाय. मुख्य रोग: ब्लॅक लेग, क्लब रूट, लीफ स्पॉट, रोपे कोलमडणे. कीड नियंत्रणासाठी अँडोसल्फान 35 EC 290 मिली, फॉस्फोमिडॉन 85 WSC 60 मिली, मॅलेथिऑन 50 EC 250 मिली. हे 250 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. संपूर्ण नियंत्रणासाठी मॅलेथिऑन 50 EC 500 मिली अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड 50 WP 1050 ग्रॅम हे 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कोबीची काढणी. लागवडीनंतर साधारण 2.5 ते 3 महिने या कालावधीत कोबी तयार होतो. गडडा हाताने घट वाटायला लागला की तो काढायला हवा. जास्त दिवस गडड्याला पाण्याची घालण केली तर गडडा फुटतो व नुकसान होते, म्हणून वेळेवर काढणी अत्यंत आवश्यक आहे. फुलकोबीची काढणी. गडडा पांढऱ्या शुभ्र रंगाचा आणि घट दिसू लागल्यावर काढावा. जर गडडा पिवळसर पडू लागला तर तो जुना झाला असे समजावे. काढणीसाठी गडड्याखालील 4 ते 5 पाने ठेवून गडडा धारदार चाकूने किंवा कोयत्याने कापावा. साठवणूक. कोबी आणि फुलकोबीचे गडडे थंड व हवेशीर जागी ठेवावेत. थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे. कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्यास 15 ते 20 दिवस टिकतात. साठवणुकीपूर्वी खराब, कुजलेले गडडे बाजूला काढावेत. उत्पादन, नफा व विक्री. उत्पादन क्षमता. कोबी हेक्टरी 200 ते 250 क्विंटल, फुलकोबी हेक्टरी 100 ते 200 क्विंटल. उत्पन्नावर परिणाम करणारे घटक: हवामान, पाणी आणि खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, योग्य वेळी काढणी, बाजारातील मागणी, विक्री. गोबीचे बाजारभाव हिवाळ्यात चांगले मिळतात. स्थानिक बाजारपेठ, थेट ग्राहक विक्री, मंडई, व्यापारी किंवा थेट मोठ्या किराणा साखळ्यांना पुरवठा करता येतो. सेंद्रिय पद्धतीने लागवड केल्यास उत्पादनाचा भाव अधिक मिळतो. नफा. सेंद्रिय गोबी लागवडीसाठी खर्च अधिक असला तरीही उत्पादनास चांगला भाव मिळतो. योग्य नियोजन, कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन व विक्री धोरण ठरवून 1 हेक्टरातून 70,000 ते 1,50,000 रुपये नफा मिळू शकतो. मित्रांनो, गोबी लागवडीसंबंधी सविस्तर आणि शास्त्रशुद्ध माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेती करणाऱ्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नव्या विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, शेतात मेहनत करा आणि भरघोस उत्पादन घ्या. धन्यवाद.